अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोला अनंतानंत सिद्ध भगवान की जय। माहिती आहे का ते? नाहीतर मग माहिती नसलं तर आहे चालू आहे। माहिती नसलं तर ते लिहून घ्या 2 लाईन, म्हणजे म्हणता येतं रोज आपल्याला। माहिती आहे ना स्नेहा? 2 लाईन म्हणा। कोणाला माहिती आहे? कोणतरी म्हणलं की माझ्याबरोबर? कोण म्हणलं? म्हणा सुजान उज्ज्वल काकी। ते कधी अकलूजमध्ये माझ्यासमोर बसणार नाही, तिथे येऊन समोर बसलेत, माहिती आहे का तुम्हाला? चला म्हणा। असं घ्या डोक्यावर पदर। ते इथं वर दिसतंय हो ह्याच्यात, म्हणून असं। अजर अमर अजर अमर अविकारी लिहून घ्या भैया, त्याच्यात लिहा फोनमध्ये तुमच्या। असतंय की ते काहीतरी कीपॅड असतंय। हो कुठे आहे वही पेन? काय चाललं होतं? सिद्ध भगवंतांचं स्वरूप या जयमालेच्या द्वारे आपल्याला स्पष्ट करून सांगितलंय। सिद्ध कसे आहेत? वास्तविक सिद्ध तर अमूर्तिक आहेत, अरूपी आहेत। मग ते दिसणार कसे? त्यांना जाणायचं कसं? त्यांचं स्वरूप समजणार कसं? तर ते समजण्यासाठी म्हणून थोडंसं आपण बघितलंय पहिल्यांदा स्थापनेमध्ये काय केलंय, एक सिद्धांचं यंत्र दाखवलंय। ऐकलंय ते पहिलं? जे सिद्ध पूजा सुरू केल्यावर पहिल्यांदा आपण पहिल्या ह्याच्यामध्ये घेतलं होतं स्वाध्यायामध्ये, की जे स्थापनेमध्ये आलेलं आहे ना, ती रचना आहे एक सिद्धांचं। जसं म्हटलं होतं ना, ओम हे कोणाचं वाचक आहे? 24 तीर्थंकरांचं वाचक कुठला शब्द आहे? हां, तर आता हे सिद्धांच्या समूहाचं वाचक कुठला शब्द आहे ना, ते दाखवलंय त्यांनी स्थापनेमध्ये। त्यांचा शब्द आहे रम। काय शब्द आहे? अ नाही, फक्त रम। ह च्या पोटात वाटी आणि वर वाटी, काय म्हणायचं, वर रफार आणि अनुस्वार। त्याची रचना कशी आहे ना, हे सगळं दिलंय त्यांनी स्थापनेमध्ये। काय म्हणतात स्थापना संस्कृतची? ऊर्ध्व दो वगैरे घेतलंय ना, ते सगळं ते संस्कृत आहे ना। हां, मग ते जे आहे ना सगळं, ती एक रचना आहे त्या रमची। रम कसं आहे हे सांगण्यासाठी ते सगळं त्यांनी काढून दाखवलंय। आणि ॲक्च्युली बहुतेक तुम्ही पूजन करता तर ते यंत्र असतात ना, त्यामध्ये एक सिद्ध समूहाचं यंत्र आहे, ज्याची कशी रचना असते हे दाखवलंय त्यांनी। म्हणजे एक कर्णिका काढली, कमळ असतं, कमळाची मध्ये कर्णिका असते ना, तर त्या कर्णिकेवर रम लिहिलंय। मग ते कसं लिहिलंय? उर्दू आणि आधो भागामध्ये स पर, स च्या नंतर असलेला अक्षर मध्ये लिहिला म्हणजे ह। ह च्या वर ऊर्ध्व एक र आहे आणि आधो म्हणजे खाली एक र आहे। काय झालं? रम झालं। ह मध्ये लिहिला, वर एक र आहे अर्धा आणि खाली एक र आहे, त्यामुळं तो रम झाला। आणि मग पुढचं काय लाईल? मग त्याच्या बाजूनी ब्रह्मस्वर लिहिलेत, त्या कर्णिकेच्या बाजूनी ब्रह्मस्वर लिहिलेत, म्हणजे अ आ इ ई उ ऊ रू रू लू ए ऐ ओ अम आहा असे ब्रह्मस्वरांनी वेष्टित आहे ती कर्णिका। परत त्याच्या बाजूला 5 पंखुडी काढल्या, त्याच्यावर नमोकार मंत्रातले एक एक पद लिहिले। पहिलं दुसरं तिसरं चौथं आणि 5वं असे 5 पद 5 पाकळ्यांवर लिहिले। त्याच्यानंतर परत काय केले, त्याचे दल काय घेतलेत ना त्या, हां, तर ते
जे वर्ग म्हणजे क ख ग हे वर्ग आहेत ना, त्या वर्गातले अक्षर लिहिली आहेत त्या दलांवर, म्हणजे त्याचे पाकळ्या वगैरे असतील त्याच्यावर. आणि काय पुढं त्यांनी सगळी ती बनलेली रचना आहे. पुढं हां, ते खाली जे अंतपत्र आहेत ना त्याचे, तर ते अनाहत बीजांनी त्याच्यावर अंकित केलेलं आहे. त्याच्यावर काय केलं आहे लक्षात नाही माझ्या आता. तर ते तशी जी रचना आहे ती का करून दाखवली आहे, म्हणजे तुम्हाला एक समोर काहीतरी प्रतीक पाहिजे. जसं अरिहंतांना समोर ठेवताय आणि पूजन करताय तर त्यांचं बिंब आहे तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या ज्ञानामध्ये. तर आता सिद्धांची पूजन करताना तुमच्या समोर काहीच नाही आहे, सिद्ध शरीरी आहेत, मग कोणाचं पूजन करायचं. ह्याच्यासाठी तुम्हाला एक मूर्तिक अवलंबनाची काय म्हणायचं सवय लागली आहे ना, तर त्याच्यासाठी म्हणून त्यांनी ही रचना करून दाखवलं की अशा रचनेला यंत्राला समोर ठेवा आणि तुम्ही त्याचं पूजन करा. म्हणजे ॲक्च्युली तर यंत्र म्हणण्यापेक्षा सिद्ध समूह आहेत आपल्यासमोर, ही भाववासना आहे. आणि त्यापूर्वक त्याच्यामध्ये पण स्थापना आहे सिद्धांची, आणि मग त्यापूर्वक आपण त्यांना स्मरण करून पूजन करतोय. तर इथं सगळे हे सिद्धांचे विशेषण पुढं जयमालेमध्ये तर पहिल्या शब्दापासून सगळे ते आपलं स्वरूप सांगण्यासाठी त्या विशेषणांच्या द्वारे त्यांचं पूजन दाखवलं. तर सिद्ध बनण्याचं मूळ कारण काय असेल? सगळं हे ठीक आहे, तुमच्या 8 कर्मांचा नाश आहे, त्यांची स्वभावामध्ये लीनता आहे, ठीक आहे. मला सांगा, आपण आत्ता सिद्ध नाही बनलोय तर काय कारण आहे त्याच्या मागं? मोह वगैरे सांगू नका, माहिती आहे झाले ते कारण आपली सगळी. जे असं घ्या, सिद्ध नाही बनलो आपण त्याचं कारण काय आहे? भैया बोला, तुम्ही सिद्ध का नाही आज? असं घेतलं होतं बहुतेक क्लूजमध्ये, काय मी अजून परमात्मा का नाही झालो. मग त्याच्यावर चिंतन केलं का तुम्ही सगळ्यांनी जाऊन तिथं स्पीच द्यायला म्हणून, ते काय आपलं फ्रेम करून लावणार म्हणून सगळ्यांनी चिंतन, जाऊ देत काहीतरी कारणाने लिहिलं तरी आपण लिहा, आज मी आज सिद्ध का नाही झालो, आजपर्यंत का नाही झालो, सांगा काका. का नाही झालो? विभावामध्ये आनंद मानला. लिहा, सगळ्यांची कारणं लिहिलं तरी पानभर होईल, तुमचं पण फ्रेम करून लावा, इथं भरपूर मोठं हॉल आहे. सिद्ध का नाही झालो? चारू काकी, सिद्ध का नाही झालात? कारण आहे की नाही, आपल्या कारणाला शोधायचंय ना. त्यांच्या कारणांचा त्यांनी नाश केला आणि ते झालेच सिद्ध. मग मी का नाही झालो अजून सिद्ध? सुजाता काकी बोला. स्वला जाणलो नाही, भेदविज्ञान केलं नाही. बरं, भेदविज्ञान केलं नाही. मला शास्त्रातली कारणं नको, तुमची सांगा म्हणाले. काका, सिद्धांसारखं वागत नाही. बरं, अजून सिद्ध का नाही झालो? बरं, मी काढलेली कारणं सांगते. म्हणजे एक अपूर्व अवसर म्हणून भजन आहे ना, माहित आहे? त्याच्यामध्ये मुनी बनण्याची प्रेरणा आहे. श्रीमद राजचंद्रजींनी केलेली रचना आहे ती. ते होते 16 वर्षाचे आणि त्यावेळेस त्यांची एक माता मरणासन्न होती आणि इतके विरक्तीचे परिणाम त्यांच्यावर श्रीमद राजचंद्रजींवर की लहानपणापासून त्यांचे भाव असे विरक्तीकडंच. आणि मग एवढ्या लहान वयात आपल्या डोळ्यासमोर आईचं मरण दिसतंय म्हटल्यावर त्यांचे परिणाम किती विचलित असायला पाहिजेत. आपण काय करणार अशा कंडिशनमध्ये? पण ते इतके स्थिर होते, स्वतः स्थिर, आणि त्या मातेला सुद्धा स्थिर करत होते. आणि ते करत असताना त्यांनी त्या रचना केली आहे त्या भजनाची, ज्याच्यामध्ये त्यांनी मुनित्वाचे संस्कार केलेत. तू मुनी हो, किंवा मुनी होणंच हे आपलं कर्तव्य आहे ह्याच्यासाठी म्हणून. आणि मग प्रत्येक कडव्यातून असं ते मुनी कसे असतात, त्यांचे परिणाम कसे, त्यांची कंडिशन्स कसे बाहेर, त्यांची प्रगती कशी, ते कसे मोक्षाला जातात, सगळं शेवटच्या कडव्यापर्यंत तेच सांगितलं त्यांनी. मग त्याच्यामध्ये एक त्यांनी कडवा असं घेतलंय, काय
कसे असतात मुनी किंवा कसं मुनी बनू शकतो, त्यांचे भाव कसे असतात त्याच्यासाठी उदासीन वृत्ति हो सब पर भाव से, यह तन केवल संयम हेतु होय जब, किसी हेतु से अन्य वस्तु चाहूं नहीं, तन में भी किंचित मूर्छा नहीं होय जब, अपूर्व अवसर ऐसा किस दिन आएगा. असा अपूर्व अवसर, अशी अपूर्व वेळ कधी येणार जेव्हा मी मुनी होईन, अशी त्यात भावना आहे. आपण आज भावना काय करायची आहे, असा अपूर्व अवसर केव्हा येईल जेव्हा मी सिद्ध होईन. मग त्याच्यासाठी त्या संयमी वृत्तीसाठी, त्या मुनित्वासाठी त्यांनी जे कंडिशन्स लावलेत ना, ते सगळे आपल्याला सिद्ध बनण्यासाठी सुद्धा उपयोगी आहेत. मग त्यात त्यांनी पहिलं काय सांगितलं, उदासीन वृत्ती हो सब परभाव से. म्हणजे काय आता तुम्ही सांगायचं, सगळ्या परभावापासून माझी उदासीन वृत्ती कधी असेल, जेव्हा असेल तेव्हा मी मुनी होणार, जेव्हा अशी वृत्ती होईल तेव्हा मी सिद्ध होणार. म्हणजे उदासीन राहायचं म्हणजे काय करायचं, सब परभाव से उदासीन. हां शक्य का शक्य, मला नाही तुम्हाला हो, हां तुम्हाला शक्य आहे का शक्य आहे. म्हणजेच काय म्हणलं त्याला आपण, काय म्हणलं भैया, समता भाव. कशाला म्हणलं, न हर्ष न विषाद न शोक न खेद न काय म्हणायचं, कुठलेही विचलितता नाही परिणामामध्ये, त्यालाच म्हणायचं उदासीन. उदासीन वृत्ती हो सब परभाव से. परभाव म्हणजे तुम्ही मान नका नाही आणलं, जावा घेऊन या भाऊली काका जावा. सगळे हे संस्कार आहेत आपल्याला. उलट काय नसतंय होतं, उलट शक्ती वाढणार त्यांची, माहिती आहे का. घरात बसून धर्म होणार आहे का धर्म. बरं चला काय सांगत होते. हां परभाव म्हणजे काय, अभिजित भाई बोला. परभाव म्हणजे दुसऱ्याचे भाव नाहीत. परभाव म्हणजे भैया काका काकी भाभी, परभाव म्हणजे माझ्यात नाहीच आहे, ते जे परात आहेत ते परभाव. पराबद्दलचे पण नाही, पराबद्दल पर पण काय ते सांगा मग पहिल्यांदा. आपल्याला पर म्हणजे बाहेरच जातो, घराच्या पण बाहेर. घरातले पण पर नसतात आपल्याला. शरीर तर पर कधीच नाही, आपले विभाव तर कधीच पर नाही वाटत. म्हणूनच तर त्याच्याबद्दल उदासीनता नाही आहे अजून. शरीराचं सकाळी घेतलं तसं सुख दुःख कसं वाटतं, माझं सुख दुःख आहे, मग ते पर वाटणार का. मग अशी आपली अजून त्या शरीरात वृत्ती आहे, म्हणून तर अजून त्या संयमाकडे जात नाही आपण. असं कोणाला म्हणलं दीक्षा घ्या, माताजी संस्कार करतात प्रत्येक जण आल्यावर त्यांना, काय ब्रह्मचर्य घ्या, दीक्षा घ्या, कल्याण करा, ते आम्हाच्या समोर ऐकणार सगळं. मागं येऊन काय म्हणणार, तुम्ही काय म्हणणार सांगा. खरं खरं सांगायचं की खोटं सांगायचं नाही. शास्त्राच्या समोर काय म्हणता हो, आम्हा असं म्हणले जर कोण पण आता त्यागी असतील ते तुम्हाला प्रेरणा हे देतात, काय मुनी व्हा, दीक्षा घ्या, आत्मकल्याण करा. सुनीता काकी काय म्हणता, समोर हो म्हणता माहिती आहे मला, मागं काय म्हणता ते सांगा. तुम्ही नाही सांगितलं मी सांगते. नाही असं पण नाही म्हणत. काय म्हणता हो पूनम, काय म्हणते सांग. काय म्हटले, दर्शनाला जायला नको. अरे रे 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 रे, हे तर पुढं झालं. दर्शनालाच जायला नको म्हणते. असं नाही, ते काय म्हणतात, सगळेजण मुनी झाले तर आहार कोण देणार म्हणले. म्हणजे कोणाला कशाची चिंता आणि कोणाला कशाची काय म्हणायचं, आहार देणार का नाही कोण असं नाही. आहार मला कोण देणार असं नाही. तुम्ही सगळे मुनी झाला तर मी आहार देणार ना, असं लय आपली तयारी आहार द्यायची. म्हणजे मला म्हणायचं की स्वतःसाठी कसं कळत न कळत अंतराय कर्म करतोय आपण.
हे सगळे असे विभाव परभाव आहेत. आणि मग अशामुळं काय करतोय, झालं असं एकांच्या बाबतीत. काय झालं म्हणजे संस्कार माताजी तर नेहमी करतात, सगळ्यांवर तसंच केलं होतं. त्या मुलीवर पण जी यायची, शिकायची, आम्हांकडं राहायची थोडंफार, आणि तिने असे भाव केले होते. काय सगळ्यांनी जर दीक्षा घेतली तर, सगळ्यांनी व्रत घेतलं तर म्हणले कसं चालणार, काय संसार कसं चालणार, का बंद पडलाय तुमचा संसार, तर ते आहार कोण देणार, असे भाव केले. तिचं लग्न झालं. लग्न झाल्यावर आज अशी कंडिशन आहे की शास्त्राला जायचं म्हणजे वेळ नाही, कारण घरातलं सगळं करावं लागतंय, जे येईल त्याला खाऊ घालावं लागतंय, किंवा सगळ्यांच्या आज्ञेत राहावं लागतंय, सगळ्यांच्या समोर आपलं मन मारावं लागतंय. कोण केले हो परिणाम, कोणाच्यामुळं असा उदय आला. म्हणजे कसं फुकट आपण स्वतःला अंतराय कर्म करतो. मग असंच सांगितलंय ना, बहुतेक कुठल्या तरी एका विद्वानांच्या प्रवचनमध्ये आलेलं की तुम्ही असं म्हटलं सगळ्यांना की दीक्षा घ्या, मुनी व्हा, अभिजित भैया, तर त्यांनी काय सांगितलं की म्हणले सगळे मुनी झाले, दीक्षा घेतले, तर म्हणले संसार ओस पडेल, कोण संसारात कोण राहणार, सगळेजण जर मोक्षाला गेले तर संसारी काम होईल ना, मग मी संसार सांभाळतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला. तर ते त्या वक्त्यांनी सांगितलं, म्हणले असा विचार कधी करता का, धंदा करताना, व्यापार करताना, धन कमवताना सगळे धनिक झाले तर भांडी कोण घासणार. म्हणजे तिथं कोण घासू दे नाही घासू दे, मी धनिक होणार आहे, मला धन पाहिजे, इकडं तुमची वृत्ती आहे. आणि इथं का मग मागं, म्हणजे आपली रुची कशी असते ना त्याच्या अनुसार वीर्य असतं. तुमची रुची नाही आहे त्यामुळं मग असे पळवाटा निघतात. म्हणून मुनी होणार म्हणा भैया, चालतंय, तिची परमिशन आहे तुम्हाला. अभिजित भैया चालतंय ना त्याची भाभी, हो म्हणते, ढकलायला तयारच आपण लगेच, मी पण होणार आहे हे सांगायचं. प्रद्युम्नाच्या बाबतीत काय झालं, प्रद्युम्न कुमाराची गोष्ट माहिती आहे काय झालं होतं, विरक्ती झाली आणि कंडिशन असते ना गुरूंची की सगळ्यांची घरातल्यांची परमिशन घेऊन या. गेले विचारायला, वैराग्य झालं होतं, दीक्षा घेणार होते, पण कशासाठी विचारायचं असतं घरातल्यांना, आले ना प्रवचन सारमध्ये तुमच्या, की एखाद्याला आपल्या निमित्तात वैराग्य होईल ह्याच्यासाठी विचारायचं. माझ्याबरोबर कदाचित ते सुद्धा विरक्त होतील, दीक्षा घेतील या अपेक्षेने, किंवा आपल्याला एक त्यांची आज्ञा आपण मानतोय अजून घरातही या अपेक्षेने, काय मी दीक्षा घ्यायला जाऊ का, असं त्यांनी विचारलं जाऊन प्रद्युम्न कुमारांनी. तर काय झालं, सगळे उभारले होते समोर, त्यांचे वंशज, काय म्हणायचं, दादा, परदादा, वडील, सगळे काका लोक, चाचा, सगळे समोर उभारले होते लाईनींची. सगळ्यांना एक 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 करत ते पुढं गेले. कोण होते एक एक म्हणजे, कोणाचा मुलगा, प्रद्युम्न कोणाचा मुलगा, कृष्णाचा मुलगा, रुक्मिणी आणि श्रीकृष्णाचा. सगळे समोर होते उभारलेले, श्रीकृष्ण, वसुदेव, काय बलदेव का काय, वासुदेव, बलदेव का त्याचा भाऊ, आणि अजून जे कोण असतील ते सगळे समोर उभारले होते. पण त्यांना सगळ्यांना विचारत पुढं गेला, म्हणला मला विरक्तीचे भाव झालेत, मला दीक्षा घ्यायची आहे, मला आज्ञा द्या, मी घेऊ का. पण कोणी हो म्हणणार तर नसतं, सगळे मोही असतात, अजून तू लहान आहे, अजून संसार कुठं बघितलाय, अजून थोडे दिवस, अजून तुझे सगळे इथं पिढ्यानपिढ्या इथं समोर आहेत, तर तू काय करतोयस, नको जाऊ, हेच सगळ्यांचे वचन होते. पण तरी एक फॉर्मॅलिटी असती म्हणून विचारायचं असतं. मग ते विचारत पुढं गेल्यावर शेवटी होती त्यांची धर्मपत्नी, काय संदेश भैया, धर्मपत्नी पहिल्या बेंचवर बसली होती, म्हणजे पहिला उभारली होती ती आता शेवटी तिथं. आणि मग तिला विचारायचं होतं. मग त्यांनी काय सांगितलं, म्हणला मला वैराग्य झालं आणि मला दीक्षा घ्यायची आहे, तर मी जाऊ का. पत्नीने काय केलं माहिती का, पत्नी काय केलं सांग, ती म्हणाली तुम्हाला वैराग्य झालंच नाही, झालं असतं तर मी पत्नी आहे हे तुम्हाला आठवलं नसतं, काय संदेश भैया. आणि ती म्हणाली की तुम्ही जावा नाही तर नाही जावा, मी पहिला नंबर. काय त्याची बाबी, कोणाचा पहिला नंबर हो, कुठे गेले, काय त्यांचं नाव, कुठे गेले धर्मपत्नी सगळ्यांचे, रेवती का कुठे,
असं होय. संपल्यावर आमचं टायमिंग 9चं करू का मग आता? बर, तर सांगायचं होतं की दीक्षा घ्यायचं म्हटल्यावर आपण दुसऱ्याला ढकलतोय किंवा मागं सरकतोय किंवा विचार किती करतोय. पण विचार काय करायला पाहिजे? उलट कधी माझा संसार संपेल हा विचार करायला पाहिजे. तर कसं वाढवावा, करू नंतर करू हे विचारायचं सगळे. म्हणून सिद्ध झालो नाही अजून. म्हणून पहिला काय सांगितलं? परभावापासून उदासीनता नाहीये म्हणून सिद्ध झालो नाही. काय म्हणले म्हणा? परभावमध्ये हे सगळे भाव घ्या. पराविषयी म्हणजे परजीवांविषयी, शरीराविषयी, तुमच्या विभाव भावांविषयी जे काही तुम्ही मोह, आसक्ती, रागद्वेष करता ते सगळे परिणाम परभाव आहेत. पुढं बसा की, मी काही करत नाही तुम्हाला. तर परभाव हे विभाव आहेत. मग त्या ह्यांचं पण काय सांगितलं? कुंद कुंद बालक कितव्या वर्षी दीक्षा घेतले हो? पाठ झालाय आपल्याला. आपलं कितवं वय आहे? किती वय आपलं? मग त्यांना कशी विरक्ती झाली असेल हो एवढ्या लहान वयामध्ये? 11व्या वर्षी दिगंबर दीक्षा म्हणजे समोर सगळं दिसतंय का? नग्न दिगंबर वेश, आयुष्यभर उभं राहून एका हातात काय करपात्रामध्ये आहार, परत आले सगळे उपसर्ग परिशह, तरी सुद्धा परिणाम कसे होते? घ्यायचे म्हटल्यावर विरक्ती, ज्याची अंतरंग विरक्ती असते, आम्हा म्हणतात काय जातीवंत वैराग्य असतं त्याला, बाहेरची कुठल्या गोष्टीची अडथळा नसतो, तो बाहेर पडणारच. तर काय झालं? कुंद कुंद बालक होते ते गेले त्यांच्या आई वडिलांकडं आणि काय सांगितलं त्यांनी की मी म्हणजे त्यांनी गेले होते मागायला दीक्षा, पण गुरु म्हणाले की आई वडिलांना विचारून या. ते गेले विचारायला आणि काय म्हणले की छान सांगितलं त्यांनी त्याच्यामध्ये काव्य की मी दीक्षा घ्यायला जाऊ का असं विचारलं वडिलांना बरं का. तर वडिलांनी काय म्हणलं? काय म्हणणार सांगा? ध्रुव जर निघाला दीक्षा घ्यायला तुम्ही काय म्हणणार? ध्रुवच आहे ना पोराचं नाव, मला माहित आहे. सांगा काय म्हणणार तुम्ही? खोटं बोलायचं नाही शास्त्राच्या समोर. काय म्हणणार हो? सिद्धमला घेणार आहे आम्ही आमच्याकडं बरं का. काय म्हणणार जर तो म्हणला मी दीक्षा घेणार तर कशाला अंतराय कर्म करताय? करा ना तुम्ही पण. उलट भाव हे करा की तुम्ही करताय तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला अनुमोद नाही. मग तिथं काय केलं वडिलांनी? मोही होते वडील. म्हटले की अरे तू किती लहान आहेस, किती वर्षाचा? 8 वर्ष 11 वर्ष काय तुम्ही म्हणता ते. म्हणजे एवढे लहान असताना तू दीक्षा घ्यायला जातोयस, तुला माहिती आहे का काय असतं जंगलामध्ये? मग त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं, काव्य माहिती आहे ते सुंदर काव्य आहे त्याच्यामध्ये. भीती दाखवली ॲक्च्युली वडिलांनी त्या मुलाला की म्हटले तू जर जाशील तिथं आणि तुला असे प्रसंग येतील की घरी येशील परत किंवा तू राहू शकणार नाहीस, तुला त्रास होईल, जाऊ नकोस, हे त्यांना सांगायचं होतं. मग त्यासाठी त्यांनी काय सांगितलं? वर्षा ऋतू में बिजुरी चमके, बरसे मूसलधारो बेटा हटत जो, मत जाओ वनवासो बेटा हटत जो. समजलं? वर्षा ऋतू में बिजुरी चमके, पाऊस यायला लागल्यावर दिगंबर वेश आहे, जंगलामध्ये तू बसणार आहे, शेल्टर नाही आहे, वर अंगावर कपडे नाही आहेत, कोणी जवळ नाही आहे, काय होणार? वय वर्षे 10-11 समजून घ्या. आपला मुलगा 10-11 वर्षाचा असताना त्याला असं तुम्ही पावसात उघड्या वेशात भिजू देणार का? अरे सर्दी होती, अंगावर घालणार, काय रूममध्ये ठेवणार, गरम लावणार सगळं. मग तो काय करणार आहे? दिगंबर वेशामध्ये मुनिदशेमध्ये जंगलात. मग तिथे सांगितलं की अरे तुला सहन होणार नाही. काय होणार? बरसे मुसळधार, झाडाखाली बसशील तर पाऊस थांबला तरी सुद्धा मुसळधार काय म्हणते ते थेंब चालू राहणार, तर पाऊस सतत चालू राहतो. म्हणजे तू सहन नाही करू शकणार, म्हणून हट्ट करू नकोस, हट्ट सोड, असं वडिलांचं म्हणणं होतं. तरी पण मुलगा दृढ. दुसरा ऋतू सांगितला त्यांनी. कुठला दुसरा ऋतू? शीत ऋतू.
शीत ऋतू में काय काय होतं हां शीत ऋतू में थर थर कापे शूल सी चुभेगी बयाल. काय म्हणतात हे जमीन असती तर ती जमीन काट्यासारखी टोचायला लागते जेव्हा भयंकर थंडी पडते. काढा बघू ते खाली बसा सगळेजण. हां आता नाही आहे थंडी अजून. थंडीमध्ये साधं जमिनीवर नाही बसू शकत. जमिनीवर आपण थंड असते म्हणून बसू शकत नाही. मग तू त्या जंगलामध्ये कसं बसणार. सगळीकडनं बाहेरून गारठा असणार अंगाला सोसणार नाही तुझ्या आणि तू दीक्षा घेऊ नकोस. बेटा हट तजो मत जाओ वनवासो बेटा हट तजो. कोण कोणाला म्हणताय कुंद कुंदांचे वडील त्यांना समजवत आहेत की जाऊ नको. कुठला ऋतू राहिला उन्हाळा. ग्रीष्म ऋतू में काय होतंय ग्रीष्म ऋतू में ताप सहोगे क्षण क्षण लागे प्यासो बेटा हट तजो. काय म्हणले ग्रीष्म ऋतूमध्ये असा ताप सहन करावा लागेल. कुठं जंगलमध्ये झाडाला पानं पण नसतात. कुठं बसणार अशा उन्हामध्ये तुला सहन होणार नाही. ते क्षणाक्षणाला तहान लागेल. आणि मग किती वर्षाचा 10 वर्षाचा मुलगा विचार करा. तुम्ही एका संख्येला उपवास केला तर किती काळजी घेणार. 1 दिवस 2 दिवस. आता 3 दिवसाची एकासनं आणि काय म्हणते त्रैल वगैरे केलं होतं पंढरपूरला लोकांनी. 4थ्या दिवशी काय केलं माझं बाळ. किती त्याला खाऊ पिऊ घातलं किती कुरवाळलं किती काळजी घेतली. आणि इथं तर 10 वर्षाचा मुलगा आजीवनसाठी प्रतिज्ञा घ्यायला चाललाय. त्यावेळेस तिथं वडील काय म्हणणार मोही असतात. त्यामुळं ते म्हणले जाऊ नकोस हट्ट करू नकोस हट्ट सोड. हे सगळं झालं वडिलांची साईड. आता कुंदांचं उत्तर इतकं सुंदर होतं ना ते जास्त ऐकायसारखं आहे. म्हणजे ऐकायसारखं नाही चिंतन करायसारखं आहे तुम्हाला. ते त्यांनी काय सांगितलं त्यांना पण तेवढ्याच दृढतेने सांगायचं होतं उत्तर. तेवढ्याच शक्तीने द्यावं लागणार होतं. कारण वडिलांना विरोध करायचं म्हटल्यावर मागं विनय पण पाहिजे होता आणि आपला पक्ष पण दृढ करायचा होता. असं नाही म्हणले की बरं तुम्ही म्हणताय तर विचार करतो. काय म्हणणार हो असं आपले लगेच आपण पुष्टी करायला असतोच. तुम्ही नाही म्हणताय तर ठीक आहे नाही जात. पण त्यांनी काय म्हणले त्यांना सांगायचं होतं की मैं तो इनसे अति ही न्यारा अस्पर्शी भगवान पिताजी मोहत जो जाने दो वनवास पिताजी मोहत जो. म्हणून बघा की एकदा वडिलांना जाऊ देत. मुलांना म्हणा तुमच्या आता तुमची मुलं आली आहेत समोर की मी जातो. कुठं जातो दुसऱ्या घरात नव्हे जंगलात दीक्षा घेतो किंवा आत्मकल्याण करतो. इतकी दृढता एवढे छान एक कडवे घेतलेत ना त्यामध्ये. ठीक आहे परत नेक्स्ट टाइम ऐकू आपण. तर मला सांगायचं कशासाठी होतो सिद्ध का नाही बनलो अजून आपण. तर पहिलं कारण काय सांगितलं मी परभावाप्रती उदासीनता नाही. पहिलं कारण सांगितलं मी. काय सांगा परभावाच्या प्रती उदासीन वृत्ती नाही म्हणून आजपर्यंत मी सिद्ध नाही बनलो. म्हणून आजपर्यंत मी शुद्ध नाही बनलो. मग उदासीनता कधी येणार कशाच्या द्वारे येणार. जेव्हा या शरीराचं स्वरूप समजणार तेव्हा उदासीनता येणार आहे. त्या विषय भोगांच्या प्रती आसक्ती सुटणार. बाहेरून घ्या जाऊ देत. विषय भोग जोपर्यंत भोगतोय तोपर्यंत विरक्ती येत नसते. म्हणून थोडंसं संयमित करावं लागणार तुम्हाला. त्या इंद्रियांच्या प्रवृत्तीला डायव्हर्ट करावं लागणार आहे तर दिसणार आहे अतिंद्रिय विषय काय आहे. म्हणून त्याच्यामध्ये पण सांगितलं ना समाधी मरण भाषामध्ये कितवा आहे ते 6वं आहे का
624 पान आहे म्हणे त्या भक्तीमध्ये. विषय कशायनिके वश होकर. कितवा आहे? 5वा आहे का 6वा आहे? 6वा आहे का? मिळालं का? घ्या की भैया घ्या. मी देऊ का? कोणाकडे नाही आहे घ्या पुस्तक. तेवढ्या निमित्त तर शास्त्राला बघितलं जाणार आहे, आपल्याला ज्ञान होणार आहे. मी म्हणणार नाही, तुम्हीच म्हणणार आहे सगळेजण. विषय कशायनी केवश हो कर लेह आपनो मानो सरधान हिये विच आपो नाही बिछान्यो यो कलेश हिय धार मरण कर चारो गती भर मायो सम्यक दर्शन ज्ञान चरण ये हृदय में नहीं लायो. चला कराय की कोळीचा अर्थ. अभिजित भैया पहिली ओळ ट्रान्सलेट करा की काय आहे ते नुसता अर्थ. बरोबर. विषय कशायाच्या वश होऊन मी काय केलं आजपर्यंत? देहाला आपलं मानलं. देह म्हणजे मी आहे. पुढं संदेश भैया दुसरी ओळ. कर काय दुसरी ओळ? कर मिथ्या सरधान श्रद्धान. मिथ्या श्रद्धान करून कर मिथ्या सरधान हिये विच. हिय म्हणजे हृदय. हृदयामध्ये त्या शरीराविषयी किंवा परद्रव्याविषयी मिथ्या श्रद्धान करून आत्म नाही पिछान्यो. पिछान म्हणजे ओळखणे. आत्म्याला मी ओळखलं नाही. तिसरी ओळ बोला बाहुबली काका. काय पुढची ओळ? यो कलेश हिय धार मरण कर चारो गती भर मायो. म्हणजे काय? अशा रीतीने क्लेश अंतरंगामध्ये धारण करून यो कलेश हिय धार मरण कर चारो गती भर मायो. एकदा नाही दोनदा नाही, किती वेळा फिरलो मी गतींमध्ये. किती गतींमध्ये फिरलो? चारी गतींमध्ये अनंत काळापासून फिरलोय. काय कारण? हेच म्हणा पाहिजे तर आपली ही पहिल्याचं हेतू दिलंय ना आपण, तेच उदासीन वृत्ती नाही परभावांपासून, म्हणून मी चारी गतींमध्ये फिरत राहिलो. पुढं चौथी ओळ. हृदय में नहीं लायो. काय? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य हे मी हृदयामध्ये घेतलं नाही, त्याला मी धारण केलं नाही. म्हणून मी आजपर्यंत उदासीन बनू शकलो नाही. म्हणून या शरीरापासून मला अजून विरक्ती झाली नाही. अजून मला त्या भोगांविषयी विरक्ती झाली नाही. त्यामध्ये अजून पण मी आनंद मानतोय. कोण? मी म्हणल्यावर तुम्ही सगळे निवांत आहात. माझ्याकडे बघू नका, तुम्हाला सांगते. म्हणजे प्रत्येकाने स्वतःकडे बघा की अजून मी या शरीरापासूनच विरक्त होत नाहीये, तर बाकीचं तर काय सुटायचं माझ्याकडून? शरीर तर सुटणार नाहीये, शरीर शेवटी सुटणार, पण बाकीच्या विषयीचा पण मोह सगळा वाढत चाललाय. म्हणून सांगतायत काय? यो क्लेश हिय धार मरण कर. अशा रीतीने या क्लेशाला धारण करून मी अनेक भवामध्ये फिरत राहिलो, अनेक जन्म गेले माझे. तर असंच एक मनुष्य होता आणि काय झालं, त्याला काहीतरी बिझनेस प्रॉब्लेममुळं क्लेश होते, सारखं त्रस्त होता. म्हटल्यावर गेला एका साधूंकडं आणि मग साधूंना सांगितलं त्यांनी कारण. म्हटलं मला जरा पण शांती नाही आहे, काय अशांती आहे. म्हटलं मला याच्यातून बाहेर पडायचा उपाय सांगा. मग त्या साधूंना कळालं की हा काय धर्म करणारा नाही आहे, त्रास होतोय म्हणून धर्मात आलाय.
म्हटल्यावर मग त्यांनी काय केलं, ठीक आहे म्हटले साधू, आणि त्यांनी एक लेटर दिलं त्याच्या हातामध्ये आणि सांगितले की हे लेटर घरी घेऊन जा आणि एकांतामध्ये असताना वाच. काय लिहिलं होतं त्याच्यामध्ये? नाही, लय मोठं लिहिलं होतं, थांबा सांगते. तर त्यांनी काय केलं, घरी गेला आणि उघडलं लेटर. जेव्हा तो अजून त्याचं काम वगैरे आहे ते संपल्यानंतर लेटर काढलं आणि वाचायला घेतलं. त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं, म्हणले प्रिय, त्याचं नाव असेल ते फक्त प्रिय असं म्हटलं होतं. तुझा, त्यांनी स्वतःचं नाव लिहिलं होतं, कोण होतं ते लिहिलं होतं त्यामध्ये की तू सकाळी 6 वाजता उठतोस, उठल्यावर काय करतो 6 वाजता उठता का ते सांगा पहिला. 6 वाजता उठतो आणि समजा काय तुमचं वॉकिंगला जातो, काय तुमचं कार्य करतो घरातलं, मी वाट बघतो, तू माझी आठवण काढतो का? नाही काढली तू माझी आठवण, ठीक आहे म्हटलं मी, तुझं स्नान झालं, तुझं सगळं क्रिया झाल्या, आता मी वाट बघतो, तू माझी आठवण काढतो का? तू माझी आठवण नाही काढली. तिथून तू कामाला गेलास, जेवायला बसलास, तिथं असताना 10-15 मिनटं तुला सहज मिळतात, पण तिथं मी वाट बघतो, तू माझी आठवण काढतो का? तिथं पण तू माझी आठवण नाही काढत. तिथून म्हणला सगळं ऑफिसचं काम झालं, घरी आल्यावर पण तुला कंटाळा आलेला असतो, तू मुलांच्या बरोबर खेळतो, टी व्ही बघतो, मोबाईल बघतोस, त्याच्यामध्ये पण तुला 5-10 मिनटं मिळतात, पण तू माझी आठवण काढतो का? नाही म्हणतो. कोणाची हो? तो ते म्हणाले की नाही, तू माझी आठवण नाही काढत. म्हटला सगळं क्षीण झालं तुझं, दमला म्हणून येऊन तू बेडवर झोपतोस, तिथं पण मी वाट बघतो, तू 2 मिनिटासाठी माझी आठवण काढतोस का? नाही काढत, तू झोपून जातोस. पुन्हा असंच चक्र दिवस रात्र चालू राहतं, पण तू माझी आठवण काढत नाहीस. कोण तो? परमात्मा. म्हणून त्यांनी लिहिलं होतं प्रिय, त्याचं नाव काय असेल ते, तुझाच परमात्मा. म्हणजे परमात्मा सांगतोय, एक त्या परमात्म्याचं म्हणा किंवा स्वतःच्या परमात्म्याचं म्हणा, तर त्या आत्म्याची तू आठवण काढतोस का? मग त्याच्यातून त्याला कळालं की मी काय करतोय, दिवस रात्र त्या व्यापामध्ये अडकतोय, त्या धनाच्या मागं लागतोय, त्या परिग्रहाच्या नादी लागतोय, त्यामुळं ना मला आत्म्याची चिंता आहे ना परमात्म्याची. म्हणून मग चिंता कमी होणार का, वाढणार हो? मग त्याला रिअलाइज झालं आणि तो गेला पुन्हा गुरूंकडे आणि त्यांनी काय सांगितलं, बरोबर आहे, हेच कारण आहे की मी आजपर्यंत अशांत आहे, शांतीचा मला मार्ग नाही मिळाला. मग गुरूंनी सांगितलं की तू अशांत असतानाच देवाच्या शरणी येऊ नकोस किंवा गुरूंच्या शरणी येऊ नकोस. काय कर मग? म्हणले रोज तू जिथं आहेस तिथं त्यांचं स्मरण कर, स्वतःचा अनुभव कर, तर तुला त्या शांतीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. म्हणून सांगितलं. आपण अजून का नाही सिद्ध झालो? तुम्हाला आज ह्याच्यावर निबंध लिहायचा आहे. तेजुबेन, काय मी अजून सिद्ध का झालो नाही? का हो, का झालो नाही सांगा भैया. हे म्हणजे बर, म्हणजे मी तसा पुरुषार्थ नाही केला आजपर्यंत. मग ते कारण काढा की का मला सिद्ध बनण्याचे भाव नाही होत, का नाही झालो मी अजून. परिचय झाला नाही अजून, अति परिचय नाही अजून, स्वतःचा परिचय. म्हणजे म्हणून सांगतायत की परमात्मा ज्याला बनायचंय, ज्याला सिद्ध बनायचंय, त्यांनी स्वतःचं रिअल स्वरूप समजून घ्या, जाणून घ्या, त्याला विषय करा आणि थोडा वेळ ध्यान करा, तर या थोड्या थोड्या संस्कारांनीच आपण सिद्धत्वाची प्राप्ती सहज करू शकतो. म्हणून स्वतःला जाणा. जाणा हा मी सर्व परभावापासून भिन्न शुद्ध स्वभाव स्वरूप आहे. या माझ्या आत्म्यामध्ये विषमता नाहीच,
रागद्वेष नाहीतच, हा मी आत्मा तर समता स्वरूप आहे, उपेक्षा स्वरूप आहे, उदासीन स्वरूप आहे. वीतराग स्वरूप निज ध्रुव आत्मा जाणा. मी सुद्धा सिद्ध स्वरूप आहे, निसंसार स्वरूप आहे. मी आहे, आहे, आहेच. विसर्जन.